आजपासून पवित्र शास्त्रातल्या भविष्यवाण्याविषयी आपण आजपासून पाहणार आहोत की ज्या इतिहासात घडल्या आणि सध्याच्या काळात घडत आहे की पवित्र शास्त्र याविषयी काय शिकवतो, पवित्र शास्त्रात याविषयी काय सांगितलेलं आहे आणि कशा रीतीने ते आपल्या हयातीत आपल्या डोळ्यादेखत पूर्ण होत आहे। आणि याच्यातला पहिला भाग आजचा जो आहे तो असा की रशिया आणि चीनबद्दल पवित्र शास्त्रात केलेली भविष्यवाणी, रशिया अँड चायना इन बायबल प्रॉफेसी। आता जी ठळक भविष्यवाणी जी सर्वसामान्यांना माहीत इतिहासात घडलेली ती यिर्मयाच्या 16व्या अध्यायात आढळते। यिर्मयाचं पुस्तक याचा 16वा अध्याय 14 आणि 15 मध्ये असं लिहिलेलं आहे। परमेश्वर म्हणतो, पहा, यास्तव असे दिवस येत आहेत की ज्या परमेश्वराने इस्रायल वंशजास मिस्र देशातून आणले त्याच्या जीविताची शपथ असं कोणी म्हणणार नाही। तर काय म्हणतील? वचन 16, ज्या परमेश्वराने इस्रायल वंशजास उत्तर देशातून व ज्या देशात त्यास त्याने हाकून लावले होते त्या देशातून आणले। उत्तर देशातून हे 2 शब्द अंडरलाईन करा। आणि इस्रायलाच्या किंवा यरुशलेमच्या उत्तरेकडे जर जगाचा नकाशा पाहिला तर कोणता देश आहे? रशिया। म्हणजे उत्तर देशाकडून म्हणजेच रशियाकडून। जर लिहून घेत असाल तर पॉईंट लिहा, उत्तर देशाकडून आणि त्याच्या पुढे रशिया। व ज्या देशात त्यांना हाकून लावले त्या देशातून आणले त्या परमेश्वराच्या जीविताची शपथ असे म्हणतील। आता ही भविष्यवाणी यिर्मया संदेष्टाने केलेली होती। आता ही केव्हा पूर्ण झाली? आपल्याला माहिती आहे की 1948 मध्ये जगभरातील इस्रायल लोक त्यांच्या देशाला परत गेले आणि 48 मध्ये इस्रायल देश म्हणून मान्यता मिळाली। परंतु तरीही बरेचसे लोक अजूनही परदेशात होते, त्यांच्या देशाला इस्रायलला परत गेलेले नव्हते। आणि एका अधिकृत रिपोर्टनुसार 1989 ते 2 डिसेंबर 2002 पर्यंत जवळपास 1 लाख रशियन यहुदी लोक हे इस्रायलला त्यांच्या देशाला परत गेले। हे अलीकडच्या काळातलं लेटेस्ट। मग याच्यावरून आपण काय समजतो की यिर्मयाने जी केलेली भविष्यवाणी होती की उत्तरेकडील लोक ज्या परमेश्वराने त्यांना उत्तरेच्या देशातून आणले ती भविष्यवाणी पूर्ण होईल। म्हणून शास्त्रात बघा, उत्तरेच्या देशातून म्हणजे रशियातून जे राहिलेले लोक होते ते परत माघारी त्यांच्या देशात गेलेले आहेत। आता आज आपण काय पाहणार आहोत? आजच्या स्टडीमध्ये 3 गोष्टी, 3 प्रश्नांचे उत्तरं। पहिला प्रश्न हा की पवित्र शास्त्राच्या भविष्यवाणीत रशिया कुठे आहे? वेअर इज रशिया इन बायबल प्रॉफेसी? फर्स्ट क्वेश्चन। दुसरा, वेअर इज चायना इन बायबल प्रॉफेसी? पवित्र शास्त्राच्या भविष्यवाणीत चीन कुठं आहे? आणि तिसरा प्रश्न, पवित्र शास्त्राच्या भविष्यवाणीत आपण कुठं आहोत? म्हणून हा सिरियस स्टडी आहे, नोट डाऊन करा, मिस करू नका। आणि जे पॉईंट तुम्हाला महत्त्वाचे वाटतील ते अवश्य लिहून घ्या। तर पहिला प्रश्न, वेअर इज रशिया इन बायबल प्रॉफेसी? रशिया भविष्यवाणीत कुठं आहे पवित्र शास्त्रातल्या? आणि याचा उल्लेख आपल्याला यिर्मया 16 मध्ये पण आढळतो, जो शास्त्रभाग आपण वाचला आणि जो पूर्ण झाला। आणि त्याच्यानंतर दुसरा जो शास्त्रभाग ज्या ठिकाणी रशियाचा उल्लेख आढळतो तो आहे यहेजकेलाचा पुस्तक याचा 38वा अध्याय, एजिकेल 38। यहेजकेल 38 आणि 39 हे 2 अध्यायामध्ये गोग आणि मागोग ह्या युद्धाबद्दल सांगितलेलं आहे, एका युद्धाबद्दल सांगितलेलं आहे। 38वा अध्याय आणि पहिलं वचन, परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले की मानवपुत्रा, मागोग देशातील गोग जो रोश, मेशेक व तुबाल यांचा अधिपती, त्याच्याकडे आपले मुख करून त्याच्या विरुद्ध संदेश दे। आता यहेजकेल हा एक संदेष्टा होता, हा एक याजक पण होता। ज्यावेळी इस्रायल बंदिवासात गेले त्या काळामध्ये त्याचं सेवा कार्य होऊन गेलं। यहेजकेलाच्या पुस्तकाची थोडक्यात आउटलाईन सारांश मी तुम्हाला सांगतो। अध्याय 1 ते 32 मध्ये
देवाचा न्याय किंवा देवाचा दंड आहे, गॉड्स जजमेंट. आणि यहेजकेलचे अध्याय 33 ते 48 मध्ये इस्रायलाची पुनर्स्थापना आहे की जगभर इतर देशात पांगलेले देवाचे लोक परमेश्वर कसं परत आणेल, त्यांची पुनर्स्थापना कशी करेल, हे दुसऱ्या भागामध्ये आहे. यहेजकेलच्या पुस्तकाचे 2 भाग आहेत, परत एकदा सांगतो. अध्याय 1 ते 32 मध्ये द जजमेंट ऑफ गॉड, देवाचा न्याय, आणि अध्याय 33 ते 48 मध्ये इस्रायलाची पुनर्स्थापना, द रेस्टोरेशन ऑफ इस्रायल. आता यहेजकेलला ज्या वेळेस परमेश्वराने उद्देशून त्याला हाक मारली, त्याला मानवपुत्रा असं म्हटलेलं आहे, सन ऑफ मॅन. आणि मानवपुत्रा हा शब्द यहेजकेलच्या पुस्तकात 93 वेळेस आपल्याला आढळतो, 93 टाइम्स. आणि त्याला जागल्या किंवा पहारेकरी म्हणून देवाने नेमलेलं होतं. इस्रायल देशाविषयी त्या काळातली भविष्यवाणी तर करण्यासाठी, परंतु पुढे भविष्यात काय घडेल देवाच्या लोकांचं, इस्रायल राष्ट्राचं, ते सुद्धा त्याला त्यावेळेस प्रगट केलं, जे आज आपल्या डोळ्यादेखत घडत आहे. आणि ते काय ते आपण आज पाहूया. तर त्याला पहारेकरी म्हणून ठेवलं होतं, देवाच्या लोकांना वॉर्निंग देण्यासाठी, जागृत ठेवण्यासाठी, आणि काय काय घडत आहे परमेश्वराच्या वेळापत्रकानुसार याची त्यांना जाणीव करून देण्यासाठी. आणि तुम्ही आणि मी देखील आज देवाचे लोक या नात्याने आपण पहारेकरी आहोत, वॉचमॅन, की आपण जागृत राहून दुसऱ्यांना जागृत ठेवायचं, संरक्षण करून देवाच्या टाईम टेबल वेळापत्रकाप्रमाणे काय काय घडत आहे, आणि रात्र किती झालेली आहे, पहाट व्हायला किती वेळ आहे, हे आपण लोकांना सावध करायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आता यहेजकेल 38 आणि 39 मध्ये एका युद्धाबद्दल सांगितलेलं आहे, जे भविष्य काळात होईल, पुढील काळात, जे यहेजकेल हयात असताना त्याच्या काळात झालेलं नाही किंवा इतिहासात घडलेलं नाही. आणि या युद्धामध्ये काही देशांचं अलायन्स किंवा काही देश एकत्रित आलेले गटागटाने जे इस्रायला विरुद्ध लढण्यासाठी, त्या देशांचे नावं आहेत की कशा रीतीने जगातील हे देश एकवटतील, एकत्रित येतील, आणि मग देवाचे निवडलेले लोक, देवाचं राष्ट्र इस्रायल ह्याच्यावर कसा हल्ला करतील, याविषयीचं आहे. आता याच्यामध्ये आपण पहिल्या वचनामध्ये आपण वाचतो की परमेश्वर इस्रायलाला, यहेजकेलला म्हणतो की मानवपुत्रा, मागोग देशातील गोग, जो रोश, मेशेक व तुबेल यांचा अधिपती, म्हणजे मागोग देशाचा जो अधिपती किंवा राष्ट्रपती किंवा राष्ट्रप्रमुख जो कोणी असेल त्याला उद्देशून सांगितलेलं आहे. आता जर आपण देशांची, राष्ट्रांची प्राचीन नावं आणि वेगवेगळ्या बायबल स्कॉलर्स, पवित्र शास्त्राचे जे तज्ज्ञ, त्यांनी अभ्यास केल्यानुसार मांडलेला, तर गोग, रोश, मेशेक आणि तुबल हे जे प्राचीन काळातले नावं आहेत, हे रशिया देशातले शहरं आहेत. म्हणून मागोग देशातील, मागोग हा जो देश, ज्याच्यामध्ये हे नावं आहेत, रोश, मेशेक, तुबल. मेशेक मॉस्को त्यानंतर झालेलं, तुबल टोबोल्स्क नावाचं जे शहर रशियामध्ये आहे ते, आणि रोश म्हणजे रशिया. तर ह्याविषयीची भविष्यवाणी म्हणजे मागोग देशातील गोग, रोश, मेशेक आणि तुबल. आणि आपल्याला माहिती आहे की रशिया देश हा कम्युनिस्ट देश होण्यापूर्वी सोव्हिएट रिपब्लिक असा होता. हे जग जाहीर आहे, हे सर्वांना माहीत आहे. आता थोडासा इतिहास याच्याबद्दल असा की सध्याच्या काळात जर तुम्ही पेपर वाचत असाल, बातम्या पाहत असाल, आणि तुम्हाला जर पवित्र शास्त्रातील भविष्यवाण्याबद्दल माहिती असेल, तर आपल्याला कळतं की आपण किती अपडेटेड आपल्या काळामध्ये काय काय घटना घडत आहेत. परंतु जे लोक पेपर वाचत नाहीत, बातम्या पाहत नाहीत, जागतिक घडामोडी पाहत नाहीत, त्यांना ह्या स्टडीतून फारसा इंटरेस्ट येणार नाही आहे.
परंतु जे लेटेस्ट अपडेटेड आहेत की जागतिक घडामोडी काय काय चाललेल्या आहेत इस्रायलाबद्दल इतर देशांमध्ये, त्यांना लगेच कळून येईल की आपण किती जवळ आहोत शेवटचा काळ संपण्याच्या आणि प्रभू येशूच्या आगमनाच्या. आता रशिया हा देश इराणला मदत करीत आहे. न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान याच्यासाठी. आणि रशियाने इराण, टर्की आणि सिरिया यांच्याशी करार केलेला आहे. हे आपण वेळोवेळी बातम्यात पाहतो, पेपरला वाचतो. परंतु पवित्र आणि हे सर्व देश, हे तिन्ही देश मिळून रशिया, इराण, टर्की आणि सिरिया हे सर्व इस्रायल राष्ट्राच्या विरोधात आहेत. ते अँटी इस्रायल असं म्हटलेलं आहे. परंतु शास्त्राच्या भविष्यवाणीनुसार हे देश प्लस मुस्लिम राष्ट्र म्हणजे अरब राष्ट्र हे एक दिवशी एक होतील आणि ते सर्व मिळून इस्रायलावर हल्ला करतील असं शास्त्र शिकवतं. आता प्रश्न असा आहे की रशिया इस्रायलावर का हल्ला करेल? नुकतीच 2 दिवसापूर्वी बातमी होती युक्रेन रशियाच्या लढाईबद्दल की इस्रायलाने, म्हणजे आता ती बातमी अधिकृत आहे की नाही आपल्याला माहीत नाही, कारण बरेचसे न्यूज चॅनल, बऱ्याचशा बातम्या येतात की इस्रायलाने युक्रेनला पाठिंबा दर्शवलेला आहे, परंतु त्याचा इस्रायलने दुजोरा दिलेला नाही. म्हणून प्रश्न असा आहे की रशिया इस्रायलवर का हल्ला करेल, का अटॅक करेल? याचं कारण असं, जगाच्या नकाशावर जर आपण पाहिलं तर इस्रायल देश अशा ठिकाणी आहे की जे युरोप, आफ्रिका आणि इतर देशामध्ये जसं एक दार आहे, एक असं स्ट्रॅटेजिक प्लेस आहे. ते इतकं महत्त्वाचा पॉईंटचा देश आहे की तिथून बऱ्याचशा देशात, बऱ्याचशा खंडांकडे आपण प्रवेश करू शकतो. उदाहरणार्थ आफ्रिका, मध्य पूर्व राष्ट्र आणि युरोप. आणि म्हणून तिथून ह्या राष्ट्रांशी संपर्क होणं सोपं आहे. दुसरी गोष्ट अशी की रशिया हा युरोपियन देशांना तेल पुरवतो. तेलाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर हा रशियाकडून युरोपीय देशांना होत असतो. आणि कोणाचा तरी माईकचा आवाज येतोय, जरा शांत करा. आणि इस्रायलाने त्यांच्या देशातून युरोप खंडामध्ये, युरोपच्या काही देशांकडे गॅसची पाईपलाईन टाकलेली आहे की जेणेकरून ते सुद्धा युरोपियन देशांना तेल पुरवू शकतात. आता युरोपियन देशांना तेलाचा पुरवठा रशियाकडून होतो, परंतु इस्रायलाने पण पुरवठा सुरू केलेला आहे. कशासाठी? की युरोपियन राष्ट्र सध्या रशियावर तेलासाठी अवलंबून आहेत, परंतु इस्रायल पण जर तेल पुरवतो तर एवढे ते रशियावर अवलंबून राहणार नाहीत आणि रशियाचं महत्त्व तेल पुरवठ्याचं कमी होईल. म्हणून रशिया इस्रायलाच्या विरोधात आहे. आणि म्हणून आणि आणखी एक कारण असं जे आपल्याला 38व्या अध्यायाच्या वचन 10 ते 15 मध्ये वाचायला मिळतं. यहेजकेल 38 वचन 10 ते 15, एझेकिएल 38 10 to 15. प्रभू परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तुझ्या मनातील कल्पना येतील आणि तो दुष्ट योजना योजशील. तू म्हणशील, ज्या प्रदेशातील गावाला तटबंदी नाही त्यावर मी चढाई करेन. हे प्रामुख्याने रशिया देशाबद्दल म्हटलेलं आहे. ही भविष्यवाणी आहे. तू म्हणशील, ज्या प्रदेशातील गावाला तटबंदी नाही त्यावर मी चढाई करीन, जे स्वस्तपणे निर्भय आहेत व ज्यापैकी कोणालाही कोट, अडसर, वेशी वगैरे काही नाहीत, त्यावर मी चालून जाईन. आणि ते मागील 8 दिवसापासून घडलेलं आहे, 6 दिवसापासून, जेव्हा युक्रेनवर रशियाने हल्ला केला. आणि बाकीच्याही देशांना आणि युरोपच्याही देशांना वॉर्निंग दिली की जर कोणी मध्ये पडेल तर त्यांना गंभीर परिणाम भोगावे लागतील. तर ही जी भविष्यवाणी या ठिकाणी सांगितलेली ती पूर्ण झालेली आहे. म्हणून नीट लक्ष द्या प्रत्येक वचनाकडे.
वचन 12, लोकांची मालमत्ता. आता हा हल्ला किंवा हा अटॅक कशासाठी, याचं कारण काय? वचन 12, लोकांची मालमत्ता हरवायसाठी व लुटालूट कराव्यासाठी. ज्या ओसाड ठिकाणी पुन्हा वस्ती झाली आहे त्यावर माझा हात चालवावा आणि निरनिराळ्या राष्ट्रातून जमा केलेल्या ज्या लोकांनी गुरेढोरे व मालमत्ता संपादन केलेली आहे व जे पृथ्वीच्या मधल्या प्रदेशी राहत आहेत त्यांच्यावर हात चालवा म्हणून मी चालून जाईन. की जे शांत आहेत, जे कोणाच्या विरोधात नाहीत, अशांवर हे रशियन लोक किंवा हा देश हल्ला करेल आणि त्याची सुरुवात झालेली आहे युक्रेनपासून. म्हणजेच ही भविष्यवाणी आपल्या काळात आपल्या डोळ्यादेखत पूर्ण होताना दिसत आहे. प्रेज द लॉर्ड. वचन 13, शबा, ददान व तार्शिश येथले व्यापारी. आता हे पुढे जाण्यापूर्वी आपल्या सर्वांना माहीत आहे की इस्रायली तंत्रज्ञान, इस्रायली कृषी किंवा ॲग्रिकल्चर हे जगातलं टॉपमोस्ट एक नंबरचं आहे. की तिथे काही उगवतं, त्यांच्याकडं सर्वात लेटेस्ट तंत्रज्ञान सर्व बाबतीचं आहे. मिलिटरीपासून शेतीपासूनचं सर्व बाबतीत लेटेस्ट आणि सर्वात बेस्ट. आणि ती भूमी अशी आहे की त्या भूमीमध्ये कोणतंही पीक हे उत्कृष्ट प्रमाणात उगवत असतं. अशा प्रकारचं वरदान परमेश्वराने त्या पवित्र भूमीला दिलेलं आहे. हे सर्व जगाला, सर्व देशांना माहीत आहे. आता या ठिकाणी 13 वचनात जे सांगितले की शबा, ददान आणि तार्शिश. शबा आणि ददान हे कोणते देश आहेत? सौदी अरेबिया, कतार, UAE आणि ओमान. आता ज्यावेळेस जुन्या काळातले किंवा शास्त्रातले जुने नाव आपण वाचतो त्याचे ते त्या काळातले हजारो वर्षापूर्वीच्या नावं होते, परंतु कालांतराने बदलून काय नावं झाले आजचे लेटेस्ट, हे जर आपण स्टडी केलं तर आपल्याला समजतं. नाहीतर आपल्याला वाटतं की ह्या नावाचा आजशी काही संबंध नाही आहे. तसं नाही आहे, तसं नाही. तर शिबा, दादान म्हणजे सौदी अरेबिया, कतार, UAE आणि ओमान. नंतर 13 वचनात काय? शबा, दादान आणि तार्शिश. तार्शिश हा ग्रेट ब्रिटन म्हणजे ब्रिटिश साम्राज्य हे आहे. आणि मग पुढं लिहिलेलं आहे येथले व्यापारी. म्हणजे बघा, शबा, ददान आणि तार्शिश म्हणजे युरोपियन राष्ट्र प्लस ग्रेट ब्रिटन प्लस अरब राष्ट्र हे एकत्रित येऊन काय करतील? व त्यांचे सर्व तरुण सिंह तुला म्हणतील. व्यापारी व त्यांचे तरुण सिंह तुला म्हणतील. तरुण सिंह हे त्याचं प्रतीक आहे की जे पूर्वी देश नव्हते, नंतर कालांतराने देश झाले. शास्त्रात उत्पत्तीच्या 10व्या अध्यायात जेव्हा देशांची विभागणी झाली, मेजर कॉन्टिनेंट्स किंवा खंड ज्याला मराठीत म्हणतात, खंड, आणि ज्यावेळेस देशांची विभागणी, ही देशांची विभागणी उत्पत्तीच्या 10व्या अध्यायात पाहायला मिळते. जर तुम्ही वाचला असेल आपलं ते मी तो संदेश चर्चा गेल्या की राष्ट्रांच्याबद्दल राष्ट्रांचा उगम नावाचा एक संदेश आहे. जर तुम्हाला ऐकायचा असेल तर YouTube चॅनलवर जाऊन तुम्ही तो संदेश पाहू शकता. राष्ट्रांचा उगम उत्पत्तीच्या पुस्तकातला. त्याच्यामध्ये वेगवेगळे देश आणि खंड कसे निर्माण झाले, कोणकोणते देश त्याच्यात डिवाईड झाले, हे सर्व सांगितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये काही देश नव्हते, कारण काही देश नंतर स्वतंत्र झाले किंवा नंतर उदयास आले. उदाहरणार्थ अमेरिका, याचा शोध नंतर लागला. वास्को द गामा ज्यांनी जगाचं प्रवास करायला सुरुवात केली. तुम्ही शाळेमध्ये इतिहासात ती स्टोरी वाचली असेल. आणि मग त्या बोटीने जहाजातून प्रवास करत असताना त्याला अमेरिका नावाच्या खंडाचा शोध लागलेला आहे. आणखी काही खंडाचा शोध लागला. नंतर तिथं लोकांनी जाऊन वस्ती केली, नंतर तो देश झाले. त्यापैकी एक आहे अमेरिका. हा इतिहास आहे, हे शास्त्रज्ञ, हा सेक्युलर हिस्ट्री आहे. म्हणून सांगतो की जे स्टडी करतात, ज्यांनी स्टडी केलेला आहे, ज्यांना माहिती आहे, त्यांना ह्या स्टडीचा जास्त फायदा होईल, समजणं सोपं होईल.
तर तरुण सिंह म्हणजे नव्याने अस्तित्वात आलेले देश, तरुण सिंह, आणि त्यापैकी एक देश आहे अमेरिका. सिंह म्हटलेला आहे. तुला म्हणतील, तू लुटालूट कराव्यास आलास काय? तू मालमत्ता हरण करण्यासाठी आपल्या सेनासमूह जमवला आहे काय? ज्यावेळेस रशियाने हे त्याच्याबरोबरचे हे देश इस्रायलवर हल्ला करतील, त्यावेळेस हे बाकीचे देश म्हणतील की कशासाठी तुम्ही हल्ला केला, कारण काय? तिथली मालमत्ता लुटण्यासाठी. वचन आणि पुढं काय लिहिलं आहे बघा. सोने रुपये न्यावे, गुरे ढेरे मालमत्ता न्यावी आणि मोठी लूट करावी म्हणून तू आला आहेस काय? म्हणजे मुख्य उद्देश काय असेल की इस्रायलाचं जे समृद्धी आहे, जे उत्तम सर्व काही आहे, ते लुटून आपल्या देशाला न्यायचं, हा उद्देश इस्रायलवर हल्ला करण्याचा. आणि अलीकडेच काही महिन्यापूर्वी इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी त्यांच्या भाषणामध्ये जाहीरपणे इस्रायलाविरुद्ध ते आहे, त्यांचा देश आहे, हे उघडपणे डिक्लेअर केलं. आणि इस्रायल देश हा जगाच्या नकाशावरून पुसून टाकण्याचा त्यांनी शपथ घेतलेली आहे. हे तुम्ही टी व्हीवर पाहिलं असेल, पेपरला वाचलं असेल. ही जग जाहीर झालेली ही घटना आहे की इराणने ओपनली त्यांना विरोध केलेला आहे की आम्ही हे देश पृथ्वीवर नष्ट करू. म्हणून इराण हा त्याच्यावर, परंतु इराणला पाठिंबा रशियाचा आहे. आणि इराणला न्यूक्लिअर वेपन्स किंवा अणुशस्त्र हे रशिया पुरवतो. आणि जर त्यांनी अणुशस्त्रांचा वापर केला इस्रायलाविरुद्ध, तर इस्रायल नक्कीच त्यांच्यावर हल्ला करेल, म्हणजे इराणवर. आणि म्हणून रशियाने अमेरिका आणि इस्रायल यांना अनेक वर्षापासून वॉर्निंग देत आलेलं आहे, सध्या आजसुद्धा, की जर तुम्ही इराणवर हल्ला केला तर त्याचे गंभीर परिणाम होतील. म्हणजे इस्रायल जर इराणवर हल्ला केला तर त्याच्यामुळे गोग आणि मागोग, जे आपण यहेजकेल 38 आणि 39 ज्या युद्धाविषयी सांगितलं की जे राष्ट्र एकत्रित येतील, त्या युद्धाची सुरुवात होईल. आणि आत्ताच्या ज्या घटना आहे, इस्रायलने युक्रेनवर हल्ला केलेला, ही त्याची सुरुवात आहे असं म्हणता येईल. ही त्याची सुरुवात आहे. आणि याच्यावरून आपल्याला काय समजतं की पवित्र शास्त्रात लिहिलेली भविष्यवाणी आपल्या डोळ्यादेखत पूर्ण होत आहे. किती जणांना समजतं आहे, समजून घ्या. जरी मिस केलं तरी हा संदेश रेकॉर्ड केला जात आहे. तुम्ही परत पाहू शकता, ते रेफरन्सेस शास्त्रातून आणि इतिहासातून तुम्ही चेक करू शकता. तर पहिला प्रश्न, वेअर इज रशिया इन बायबल प्रॉफेसी? पवित्र शास्त्राच्या भविष्यवाणीत रशिया कुठं आहे? यिर्मया 16, यहेजकेल 38 आणि 39. आता 1 ते 7 मध्ये आपण वाचलं 38व्या अध्यायाच्या की कोणकोणते देश आणि कशा रीतीने ते इस्रायलाविरुद्ध येतील. 3ऱ्या वचनापासून आपण वाचू. यहेजकेल 38 आणि वचन 3, पहिले 2 वचन आपण पाहिले. त्यांना सांग, प्रभू परमेश्वर म्हणतो, पहा, अरे गोगा, रोश, मेशेक व तुबाल यांच्या अधिपती, मी तुझ्या विरुद्ध आहे. रोश, मेशेक आणि तुबाल हे शहरं कोणत्या देशातले आहेत? रशिया. म्हणजे रशियाच्या अधिपतीला उद्देशून प्रभू परमेश्वर म्हणतो, वचन 4, मी तुला पळ काढाव्याला लावीन, तुझ्या जाभाडात गळ टोचून तुला बाहेर काढीन, तुझे सर्व सैन्य, घोडे व स्वार यांना बाहेर काढीन. सर्वजण सुंदर पोशाख लिहिलेले, कवच व ढाल धारण केलेले, तलवारी परजणारे अशांचा तो मोठा समुदाय आहे किंवा समूह आहे. आणि तुम्ही सध्या टी व्हीवर पाहत असाल की रशियन आर्मी किती लाखोच्या संख्येने आहे. वेल इक्विप्ड, सुसज्ज त्यांचे पोशाख, त्यांचे ड्रेस आणि सर्व लेटेस्ट मशिनरी, हे ते वर्णन आहे. बघा वचन 5, त्यांच्यासह ढाल व शिरस्त्राण धारण केलेले, पारस
कुश व पूट. आता या ठिकाणी सांगितलं आहे पारस किंवा पर्शिया, मेदी पारसी. त्या देशाचं आजचं नाव काय आहे? इराण. म्हणून पारस त्याच्यापुढे डॅश करून लिहा इराण, आजचा देश. वचन 5 मध्ये पारस, कुश व पूट म्हणजे इथिओपिया आणि लिबिया हे ते देश. गोमर व त्यांचा सेना समूह म्हणजे आर्मी, मिलिटरी, अगदी उत्तरेकडील तो मार्गाचे घराणे व त्यांचा सर्व सेना समूह तसेच अनेक जातींचे लोक यांना तुझ्यासह बाहेर काढीन. म्हणजे काय? परमेश्वर म्हणतो की मी त्यांना ह्या ठिकाणी इस्रायलाविरुद्ध लढायला आणेल. मी त्यांच्या तोंडात जसं काय हुक घालून एखाद्या जनावर ओढतात तसं रशिया आणि त्याकडच्या पूर्वेकडच्या देशाने मी ओढून आणील, लढाई करायला प्रवृत्त करील आणि मग ह्या घटना घडतील. आणि ते सध्या घडत आहे. आमेन. आमेन. वचन 7 तू व तुझ्याकडे व तुझ्या पक्षाकडे जमा झालेले. आता गोमर हा जर्मनी हा राष्ट्र आहे. गोमर हे जर्मनी, एवढंच लिहून ठेवा जर कोणी लिहित असेल तर. जर तुम्हाला बायबल प्रोफेसी, भविष्यवाणी, जगात काय चाललं याच्यात इंटरेस्ट असेल तर तुम्ही लिहिलं पाहिजे, लिहून घ्या. गोमर व त्याचा सेना समूह म्हणजे युरोपियन राष्ट्र. आपल्याला माहिती आहे की EU किंवा युरोपियन युनियन याच्यामध्ये 10 राष्ट्रांचा समूह आहे. ग्रेट ब्रिटन बाहेर पडला आणि आता युक्रेननी दावा केलेला, अर्ज केलेला की आम्हाला तुमच्यामध्ये घ्या, आणि त्याला विरोध रशिया करत आहे. हे एक कारण सध्याच्या चाललेल्या युद्धाचं. परंतु भविष्यवाणी काय? हे जे चाललेलं आहे, कोण कोणाबरोबर राहील, कोण कोणाच्या विरोधात जाईल, कोणते देश एकत्रित येतील, काय, हे किती तंतोतंत हजारो वर्षापूर्वी पवित्र शास्त्रात भविष्यवाणी सांगितलेलं आहे. पूर्ण झालेल्या शेकडो भविष्यवाण्या आहेत. त्याच्यापैकी एक यिर्मया 16 मी तुम्हाला वाचून दाखवली की परमेश्वराने सांगितले उत्तरेकडच्या देशात म्हणजे रशियात असलेले माझे लोक मी परत आणील, आणि ते सुद्धा झालेलं आहे. हे एक उदाहरण सांगितले. पण जर तुम्ही स्टडी केलं तर अनेक शेकडो भविष्यवाण्या जुन्या काळातल्या पूर्ण झालेल्या आहेत. इतिहास त्याला साक्षी आहे. म्हणून जे अभ्यास करणारे शिकलेले लोक ते समजू शकतील की इतिहासात काय घडलेलं आहे, आणि जे घडलं तो नुसताच इतिहास नाही तर तो इतिहास अगोदरच देवाने लिहून ठेवलेला होता. म्हणजे काय देवाने इतिहास लिहून ठेवलेला आहे का? हो. म्हणून ख्रिस्ती किंवा देवाचे लोक या नात्याने आपण अंधारात नाही आहे. नसलं पाहिजे की काय होतं माहीत नाही, पुढे काय होईल, काय होणार हे स्पष्टपणे शास्त्रात सांगितलं आहे. जगात काय घडणार, चर्चमध्ये मंडळीत काय घडणार, हे क्लिअर कट आहे. कोणतंही सबब किंवा कारण आपण सांगू शकत नाही. देवाने अगोदर स्पष्ट क्लिअर केलेलं आहे आणि त्यानुसार ह्या घटना ह्या घडत आहेत. वचन 7 तू व तुझ्या पक्षाकडे जमा झालेले सर्व समूह असे तुम्ही तयार व्हा. तू त्यांचा नायक हो. तू म्हणजे कोण? रशिया. उत्तरेकडचे देश म्हणजे रशिया, चायना, साऊथ आणि नॉर्थ कोरिया वगैरे, जपान, है ना. परमेश्वर म्हणतो की तयार राहा, है ना. आणि त्यांचा प्रमुख कोण? तू त्यांचा नायक हो. बघा किती तंतोतंत घडत आहे नाही का आपल्या काळात. असं पण नाही की मागे इतिहासात किंवा केव्हा झाला. मग सध्या आपल्या हयातीत, आपल्या काळात रोज आपण टीव्हीवर बघतो, पेपरला वाचतो की सध्या हे घडत आहे. पण जे घडत आहे हे जर आपल्याला बायबल माहीत असलं, शास्त्राचा स्टडी केलेला असलं तर आपल्याला कळतं की हे जे लिहिलं त्याच्याप्रमाणे हे चाललेलं आहे. याच्यानंतर नेक्स्ट हे होणार आहे, त्याच्यानंतर ते होणार आहे. पण शास्त्र जर माहीत नसलं तर आपण नुसत्या बातम्या म्हणून पाहू, पेपर म्हणून वाचू. आपण हे लोकांसारखं म्हणू की आता काय माहीत काय होतं आहे, जगाचा शेवट व्हायला जगाचा. पण ॲक्च्युली एक्झॅक्टली काय घडतं आहे हे आपल्याला शास्त्र जर माहीत असलं तर आपल्याला कळतं की किती ॲक्युरेटली घडत आहे. वचन 8 बहुत दिवस लोटल्यावर तुझा समाचार घेण्यात येईल. शेवटल्या वर्षी जो देश तलवारीपासून बचावेल व ज्या देशात अनेक राष्ट्रातून जमा केलेले लोक पुन्हा पुन्हा उद्ध्वस्त होत असलेल्या
इस्रायल पर्वतावर वस्ती करतील, म्हणजे इस्रायल देशाची पुनर्स्थापना, त्या देशावर तू चढाई करशील. आता उद्ध्वस्त केलेले पांगलेले लोक परत आले, इस्रायल हा देश झाला, आणि काय दिलेले, त्या देशावर तू चढाई करशील. तथापि त्या लोकांस राष्ट्रातून बाहेर आणले असून ते सर्व निर्भय राहतील. तू तुफानासारखा चालून येशील, भूमीला मेघ झाकतो त्यासारखा तू होशील. तू व तुझे सर्व सेना समूह, तुझ्यासह अनेक राष्ट्रातील लोक, असे तुम्ही सर्व याल. आणि जर लढायाच्या बातम्या तुम्ही पाहत असाल तर किती मोठं सैन्य आणि मिसाईल अटॅक आणि कशा रीतीने हाहाकार माजलेला आहे, कशा रीतीने तुफान हल्ला इस्रायल राष्ट्र हे करत आहे, आणि ह्याच्यामुळे अनेक देशांना दहशत निर्माण झालेली आहे. आणि याच्यावरून हे सिद्ध झालेलं की सध्याचं सुपर पॉवर अमेरिका नाही तर रशिया आहे. कारण अमेरिकेने सुद्धा कोणतंही पाऊल उचललं नाही. रशियाने दहशत माजवलेली आहे जगभर आणि इतर देशांवर वचक ठेवलेला आहे की आम्ही जर ह्या देशाला बेचिराग करू शकतो तर कोणी मध्ये आला त्यांनाही आम्ही करू शकतो. आणि त्यांना साथ देईल रशिया, नॉर्थ कोरिया आणि उत्तरेकडचे राष्ट्र. हे युरोपियन राष्ट्रांना माहीत आहे, म्हणून ते सावधगिरीने पावलं उचलत आहे. म्हणून नाटोमध्ये तुम्ही बातम्यात पाहत असाल की प्रस्ताव मांडले जात आहेत, वोटिंग करून कोण कोणाच्या बाजूने हे विचारलं जात आहे. डायरेक्ट कोणी रशियावर हल्ला करत नाही आहे, कारण ही भविष्यवाणी आहे की परमेश्वर त्यांना आणेल आणि त्यांचं वर्चस्व हे राहील. एंड टाईम सुपर पॉवर पवित्र शास्त्राप्रमाणे ऐकून घ्या, अमेरिका नाही तर रशिया असणार आहे, हे बायबल शिकवतं. एकेकाळी होतं अमेरिका सुपर पॉवर, परंतु एंड टाईम किंवा शास्त्र शेवटच्या काळात युगाच्या समाप्तीच्या वेळेस टॉपला अमेरिका राहणार नाही तर रशिया राहील, असं शास्त्र शिकवतं. आणि ते असं सध्या घडत आहे की अमेरिकेला सध्या त्यांनी वॉर्निंग दिले की तुम्ही जर मध्ये पडला तर गंभीर परिणाम होतील, म्हणून त्यांनी कोणतंही पाऊल उचललेलं नाही. जगाला वाटलं होतं, युरोपियन राष्ट्रांना वाटलं होतं की अमेरिका रशियाला टक्कर देईल आणि ते, परंतु तसंच झालेलं नाही आहे. आज 6 दिवस उलटून गेलेले आहेत, नाही का? किती जणांना समजतंय मी काय बोलतोय ते? याच्यावरून सिद्ध झालं की टॉपला कोण आहे, सर्वात बलाढ्य राष्ट्र कोणतं आहे जगातलं. आणि हे जे झालेलं आहे, हे जे चाललेलं आहे, ही भविष्यवाणी जी देवाने सांगितली ती आहे. त्या राष्ट्राबरोबर कोणते कोणते असतील. तर पहिला प्रश्न, रशिया इतिहासात कुठं आहे? पवित्र शास्त्राच्या भविष्यवाणीत यहेजकेल 38:39 मध्ये. आणि मग वचन 10, यहेजकेल 38:10, प्रभू परमेश्वर म्हणतो, त्या दिवशी असे होईल की तुझ्या मनात कल्पना येतील आणि तो दुष्ट युक्ती योजशील. दुष्ट युक्ती योजशील. तू म्हणशील, ज्या प्रदेशातील गावाला तटबंदी नाही त्यावर मी चढाई करीन. जे स्वस्तपणे निर्भर राहत आहेत व ज्यापैकी कोणालाही कोट अडसर वेशी वगैरे काही नाहीत त्यावर मी चालून जाईन. आणि सध्या ह्या मिनिटाला जर तुम्ही TV लावला, न्यूज पाहिला, तर युक्रेन आणि त्या देशातले अनेक गावं आणि शहरं हे उद्ध्वस्त केले जात आहेत बॉम्बार्डिंग करून. हे तुम्ही TV वर पाहू शकता. हे काही मी नवीन सांगत नाही. तुम्ही जर TV पाहत असाल, लढाईच्या बातम्या पाहत असाल, तर अनेक गावं ज्यांचा काहीच संबंध नाही, निर्भय गावात राहणारे लोक, रहिवाशांवर सुद्धा बॉम्ब हल्ले होत आहेत. शेकडो लोक रोज मरण पावत आहेत. हे जे चाललेलं आहे हे करते, ही भविष्यवाणी बघा, शास्त्रात बघा. जे स्वस्तपणे निर्भय राहत आहेत, वचन 11, ज्यापैकी कोणालाही कोट अडसर वेशी वगैरे काही नाही, काही प्रोटेक्शन नाही, त्यांच्यावर मी चालून जाईन. आणि रशिया चालून गेलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणजे काय की ही पूर्व तयारी आहे, हे स्टेज सेट झाले, ही पार्श्वभूमी तयारी होत आहे, हे ना. कशासाठी? हे भविष्य, हे 38:39 मध्ये सांगितलेली जी लढाई, ही त्याची बॅकस्टेज आहे. ही जगावर दहशत माजवण्याची, कंट्रोल करण्याचं हे तंत्र आहे. आता हे झालं रशियाबद्दल, पण ह्या सर्वामध्ये चायना कुठं आहे? चीन देशाचा कुठं उल्लेख आहे? आता ते पाहण्यापूर्वी मला सांगू द्या की रशिया आणि चीन यांनी 10 वर्षाचा गॅस पुरवठ्याचा प्लॅन तयार केलेला आहे. आणि चायना
किंवा चीन देश रशियाकडून गॅस त्यांना पुरवठा होत आहे आणि म्हणून ह्या दोन देशांमध्ये सर्व बाबतीचा करार झालेला आहे. मिलिटरी आणि इतर तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान वगैरे रशिया आणि चीन ह्या दोन देशांमध्ये हा करार झालेला आहे. ते एकमेकांना सहाय्य करतात. आणि नुकतंच कालच बातमी आली की युक्रेन आणि रशियाच्या लढाईमध्ये चायनाने सांगितलं की आम्ही मध्यस्थी करू. किती विशेष आहे ना का? म्हणजे जे घडतंय किंवा काय होतंय हे कसं तंतोतंत शास्त्राप्रमाणे होत आहे बघा. तर हा जो करार रशिया चायनामध्ये झालेला गॅस पुरवठ्याचा तो $80 बिलियन प्रोजेक्ट आहे. $80 लाख. आणि रशिया आणि चायनाची पार्टनरशिप टेक्नॉलॉजीमध्ये, तंत्रज्ञानात आहे आणि ते इतर देशांना सोबत घेऊन एक अलायन्स तयार करत आहेत, एक करार करत आहेत. आणि नुकतंच नॅटोच्या एका सेवानिवृत्त अधिकाऱ्याने असं सांगितलं की रशिया आणि चायना हे मिळून जगावर राज्य करून सुपर पॉवर्स, महासत्ता होण्याच्या प्रयत्नात आहेत. आणि विशेष करून त्यांना जी महासत्ता इतक्या वर्षात होती अमेरिका यांच्या विरोधात यांना टक्कर देऊन त्यांना संपवायचं आहे. किती जणांना समजतं मी काय बोलतो ते? हा याच्या मागचा उद्देश आहे. तर दुसरा प्रश्न असा की ह्या सर्वामध्ये चायना कुठे आहे, चीन कुठं आहे? प्रकटीकरणाचं पुस्तक याचा 16वा अध्याय 12वं वचन. प्रकटीकरण 16 आणि 12. किती जणांना माहिती आहे प्रकटीकरण कुठे आहे? प्रकटीकरण 16 आणि वचन 12. 6व्या देवदूताने आपली वाटी फरात महानदावर ओतली. आता हे महासंकटाच्यात घडणाऱ्या घटनाविषयीचा उल्लेख आहे. तो सूर्याच्या उगवतीपासून येणाऱ्या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून तिचे पाणी आटून गेले. सूर्याच्या उगवतीपासून येणाऱ्या राजांची, हे शब्द अंडरलाईन करा प्रकटीकरण 16-12 मध्ये. म्हणजे पूर्वेकडचे देश सूर्याच्या उगवतीपासून येणाऱ्या राजांची वाट सिद्ध व्हावी म्हणून, म्हणजे पूर्वेकडचे देश आणि त्या पूर्वेकडच्या देशांपैकी महासत्ता किंवा मुख्य जो देश आहे, जो शेवटच्या एंड टाईममध्ये जो महत्त्वाची भूमिका बजावेल तो रशियानंतर आहे चायना किंवा चीन. आणि ह्या ठिकाणी पूर्वेकडच्या देशांमध्ये प्रकटीकरण 16 आणि 12 मध्ये आपण त्या पूर्वेकडचे जे देश किंवा राज्य आहेत, सूर्याच्या उगवतीपासून येणारे राज्य, त्याच्यामध्ये चायना हा आहे आणि या ठिकाणी चीनचा उल्लेख आपल्याला आढळतो. त्याचबरोबर जखर्याचं पुस्तक जुन्या करारातलं याचा 14वा अध्याय आहे. या ठिकाणी एक भविष्यवाणी आहे. जखर्या म्हणजे जुन्या कराराच्या मलाखीच्या पुस्तकाच्या अगोदर जखर्याने केलेली जी भविष्यवाणी आणि त्याला परमेश्वराने ह्या घटनांविषयी जेव्हा सांगितलं त्याने काय भविष्यवाणी केली आपण पाहू. जखर्या 14 वचन 1. पहा, परमेश्वराचा दिवस येत आहे, त्या दिवशी. आता परमेश्वराचा दिवस अंडरलाईन करा. आता याच्यावर पुढं जाण्यापूर्वी मी एक महत्त्वाचा पॉईंट सांगतो. जुन्या कराराचे जे पुस्तकं जर तुम्ही वाचले तर त्याच्यामध्ये परमेश्वराचा दिवस किंवा परमेश्वराचा महान दिवस आणि परमेश्वराचा भयंकर दिवस असे शब्द वारंवार वाचाल. विशेष करून यशायापासून पुढं जे भविष्यवाणीचे पुस्तक आहे त्याच्यात. ज्यांनी वाचलं नाही त्यांना समजणार नाही मी काय म्हणतो, पण ज्यांनी वाचलं असेल, जरी समजलं नसेल तरी हे वारंवार वाचलं असेल की परमेश्वराचा दिवस किंवा परमेश्वराचा भयंकर दिवस किंवा मोठा दिवस. आता दिवस म्हणजे काळ. आपण म्हणतो की चांगले दिवस आले किंवा वाईट दिवस आले, म्हणजे तो पिरियड, टाईम पिरियड. मग ते काही महिन्याचा असू शकतो, काही वर्षाचा असू शकतो. किती जण अजूनही माझ्यासोबत ऐकत आहे? परमेश्वराचा महान दिवस किंवा मोठा दिवस म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त
इस्रायलचा मसीहा जगात येईल आणि सेवा करील तो. आणि परमेश्वराचा भयंकर दिवस म्हणजे ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त इस्रायलचा मसीहा जगाचा न्याय करायला येईल तो दिवस. तर हे जे दोन उल्लेख जुन्या काळातल्या भविष्यवाण्याच्या पुस्तकं वाचताना जर यशायापासून मलाखीपर्यंत जर तुम्ही वाचले आणि हे जर शब्द वाचले की दिवस, तर लक्षात घ्या की तो मोठा दिवसाबद्दल म्हटलेला आहे की भयंकर दिवसाबद्दल आहे. भयंकर असेल तर तो महासंकटाचा जगाच्या न्यायाबद्दल आहे. मोठा दिवस, महान दिवस असेल तो प्रभू येशूच्या जन्माविषयी आणि त्याच्या सेवा कार्याविषयी आहे. प्रेज द लॉर्ड. आता पहिलं वचन जकर्या 14:1 म्हणून सांगतो की इथून पुढचा स्टडी हा थोडासा डिटेलमध्ये किचकट परंतु तंतोतंत असेल. हे उडत उडत ऐकून सहज ऐकून समजणार नाही. हे सर्व नवीन विषय आहेत म्हणून सिरियसली घ्या मंडळीला मी सांगतो. परमेश्वराचा दिवस येत आहे, त्या दिवशी तुझी लूट तुझ्या वस्तीत वाटून घेतील. नंतर चौथं वचन जकर्या 14 आणि वचन 4. आणि त्या दिवशी यरुशलेमासमोर पूर्वेस असलेल्या जैतून झाडाच्या डोंगराला त्याचे पाय लागतील, तेव्हा जैतून झाडाचा डोंगर पूर्व पश्चिम दुभागून एक मोठे खोरे उत्पन्न होईल. म्हणजे महासंकटाचा काळ ज्यावेळेस संपेल, प्रभू येशूचं आगमन होईल, त्यावेळेस पहिल्याने त्याचे पाय, पहिल्याने तो लँड कुठं होईल? इंग्लंड अमेरिकेला नाही तर इस्रायलाच्या ह्या ठिकाणी. जो देश, जे राष्ट्र, जी भूमी देवाने निवडलेली स्वतःसाठी, त्याच ठिकाणी तो उतरणार आहे. दुसऱ्या कोणत्याही देशात प्रभू येशूचं आगमन होणार नाही असं शास्त्र सांगतं. प्रेज द लॉर्ड. किती विशेष आहे ना का? पहिलं आगमन पण त्याच देशात झालं इस्रायलामध्ये आणि दुसरं आगमन पण त्याच ठिकाणी होणार आणि तिथूनच जगावर जेव्हा प्रभू येशू राज्य करेल त्याचं हेडक्वार्टर किंवा राजधानी यरुशलेम असेल असं पवित्र शास्त्र शिकवतं. वॉशिंग्टन DC किंवा मॉस्को नसेल किंवा लंडन नसेल, यरुशलेम हे येशू ख्रिस्ताची राजधानी असेल. आता येणाऱ्या दिवसात भविष्यवाणी आपण स्टडी करू तेव्हा तुम्हाला शास्त्राच्या वचनावर मी प्रूव्ह करून सिद्ध करून देईल. हालेलुया. तर दुसरा प्रश्न, चायना कुठे आहे बायबल प्रॉफेसीमध्ये? प्रकटीकरण 16 आणि 12 आता तिसरा आणि शेवटचा पॉईंट असा की आपण कुठं आहोत पवित्र शास्त्राच्या भविष्यवाणीत. वेअर आर वी इन बायबल प्रॉफेसी? आता प्रकटीकरण 2 आणि 3 7 मंडळांना लिहिलेले पत्र आहेत आणि हे 7 मंडळ्या त्या काळात ॲक्च्युली चर्चेस होते, जे आज पडीक उद्ध्वस्त झालेले ठिकाणं आहे, शहरं आहेत. परंतु त्या 7 मंडळांना वेगवेगळे 7 पत्र लिहिले की त्यांच्यामध्ये काय उणीव आहे किंवा काय त्यांनी करायला पाहिजे हे केलेलं नाही. ते 7 मंडळ्या आणि त्यांना दिलेले पत्र ऐका, पहिल्या शतकापासून तर प्रभू येशूच्या युगाच्या समाप्तीपर्यंत जी मंडळीची स्थिती असेल चर्च, त्या 7 मंडळांपैकी हे असेल. म्हणजे हे 7 युग होऊन जातील, 7 चर्च एजेस. म्हणून पॉईंट एवढाच लिहा की प्रकटीकरण 2 आणि 3 7 मंडळांची युग, चर्च एज, मंडळीचं युग आहे. आणि मंडळीचं युग किंवा एज केव्हा सुरू झालं? पहिल्या शतकापासून तर सध्यापर्यंत सुरू आहे. कुठपर्यंत सुरू राहील? जोपर्यंत मंडळी वर घेतली जात नाही, देवाचे निवडलेलं तुम्ही आणि मी वर घेतली जात नाही आणि जगावर ख्रिस्त विरोधाचं राज्य सुरू होत नाही, महासंकटाचा काळ सुरू होत नाही, तोपर्यंत मंडळी वर घेतली जाईल. चर्च एज संपुष्टात येईल, संपून जाईल, मंडळीचं युग संपणार आणि ख्रिस्त विरोधाचं राज्य जगावर सुरू होणार असं शास्त्र शिकवतं. आणि हे जे 7 युग आहेत, ह्या ज्या 7 मंडळांचे पत्र, 7व्या मंडळीला लिहिलेले पत्र म्हणजे 7वं युग आणि आपण 7व्या किंवा शेवटच्या युगामध्ये आहोत. आपण वी आर इन द 7th चर्च एज, लास्ट शेवटच्या मंडळीच्या युगामध्ये आहोत. आणि शेवटच्या मंडळीचं युग कसं असेल हे 7व्या मंडळीला लिहिलं जे पत्र आहे प्रकटीकरण 3 ते तुम्ही वाचा. त्या मंडळीची जशी कंडिशन तशी कंडिशन आज मंडळींची चर्चची आहे. म्हणून हे 7 चर्च एजेस एक दिवशी आपण तर स्टडी घेऊ. आणि तर आपण पवित्र शास्त्राच्या भविष्यवाणीत कुठे आहोत?
देवाचे लोक चर्च या नात्याने मंडळीचे जे 7 युग होऊन गेले त्या 7व्या युगाच्या समाप्तीस आपण आहोत. 7वं युग पण संपत आलेलं आहे. परवाच्या दिवशी एका झूम मीटिंगमध्ये होतो आणि कोणीतरी प्रार्थना केली, हे परमेश्वरा, शेवटचा दिवस, शेवटचा काळ येत आहे, शेवटचे दिवस येत आहे, तू आम्हाला सहाय्य कर. आणि प्रार्थना संपल्यानंतर जेव्हा मी सुरू झालं, मी सांगितलं की शेवटचे दिवस येत आहेत नाही, शेवटचे दिवस संपत आलेले आहेत. 99% भविष्यवाण्या पूर्ण झालेल्या आहेत. आणि सर्वजण शॉक झाले. अजूनही काही लोकांना, ख्रिश्चन लोकांना वाटतं की अजून पुढं होणार आहे. नाही नाही नाही, हे होऊन गेलं इतिहासात, थोडंसं 1% राहिलेलं आहे. 99% भविष्यवाण्या पूर्ण होऊन गेलेल्या आहेत. शेवटचा काळ कधी सुरू झाला? पहिल्या शतकामध्ये, ज्यावेळेस प्रभू येशूचं स्वर्गारोहण झालं, मंडळीची स्थापना झाली. जेव्हा पेत्राने पहिला उपदेश केला की त्या शेवटच्या काळी असे होईल की मी माझ्या आत्म्याचा वर्षाव मनुष्य मात्रावर करीन, आणि पेंटिकॉसच्या दिवशी पवित्र आत्म्याचा, तेव्हा त्याने सांगितलं की तेव्हा. म्हणून शेवटचा काळ कधी सुरू झाला? पहिल्या शतकामध्ये. आणि आज 2022 वर्ष होऊन गेलेले, म्हणजे शेवटचा काळ संपत आलेला आहे. देवाच्या घड्याळाप्रमाणे आपण, देवाच्या टाईम टेबलप्रमाणे शेवटच्या काळाच्या शेवटच्या काही तासात आहोत. देवाच्या घड्याळात जसं काही 12ला 1 मिनिट आहे, आता किती जणांना समजतं आहे? 1च मिनिट राहिलेला आहे. खूप वर्षां, खूप काळ राहिलेला नाही आहे. आणि आपल्या हयातीत रॅप्चर किंवा मंडळीचा वर घेतला जाणं होऊ शकतं. ते 2000 वर्षापासून मंडळीला जागृत राहा, जागृत राहा म्हणून उपदेश करण्यात आले. तेव्हापासून ते प्रत्येक जणाने त्यांच्या हयातीत वाट पाहिली की आम्ही जिवंत असताना प्रभू येशूचा येणं होईल, मंडळी वर घेतली जाईल. हा ख्रिस्ती विश्वास होता. परंतु आज आपण 2000 वर्ष प्लस 22, प्रत्येक युग जर पाहिलं, 2000 वर्षानंतर सीन चेंज झाले. 2000 वर्ष, परंतु या युगामध्ये 2022 वर्ष झालेले आहेत. वर एक्स्ट्रा कशासाठी? तुम्हाला मला पश्चाताप करून देवाकडे वळणार. मानव जातीला ही देव संधी देत आहे, कृपेचा काळ आहे की त्याच्याकडे वळण्यासाठी. म्हणून आपण कुठं आहोत? चर्च एजच्या क्लोजमध्ये, मंडळीच्या युगाच्या समाप्तीस आपण आहोत. आणि मग प्रकटीकरण 6 ते 18 मध्ये आपण वाचतो की 7 वर्षाचा जो महासंकटाचा काळ असेल, 7 वर्ष ख्रिस्त विरुद्ध राज्य करील. आणि मग प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या लोकांसह, मंडळीसह, आपल्यासह आपण परत पृथ्वीवरून त्याच्याबरोबर राज्य करू. तर ह्या गोष्टी आज आपण पाहिलेल्या आहेत. तर परमेश्वर आपणास आशीर्वादित करो आणि जागृत राहण्यास, अपडेटेड राहण्यास है ना सहाय्य करो. आपण प्रार्थना करूया. हालेलुया.